नमस्कार मित्रांनो, मी आदेश प्रकाश सुरेता आज तुम्हाला शिवाजी महाराजांचा पावडा गाऊन दाखवणार आहे। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या न फुटला घाम कोण घाली नेला एसने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिशाची व्रतार नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार पण इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को। मग त्याने विडा उचलला नाव त्याचे अफजल खान नाव त्याचे अफजल खान जिथं जागता जणू शैतान खान बोलला छाती टोकून शिवाला टाकतो चिरडून खान निघाला मोठ्या गुरमीत त्याच गोड थळ पायथळ फौज फाटलई बक्कळ अंगी दातीच बळ पाहणारा कापी चळचळ खान निघाला मोठ्या गुरमीत वाटेत भेटेल त्याला ठेची चिडीत खानाची सेना निघाली गावे लुटली मंदिर उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ। आता शिवाचं काय खरं नाही इकडे मुघल तिकडे निजाम पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला हो शिवाची सेना उडवर खानाला कसं थोपणार काय लढवावा हुनर चिंतेत पण संत पर सरदार पण इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या की शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या मराठी मातेचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमवला तरी बहत्तर पण स्वाभिमान गमवता का नाही अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणे शिवाजी राजांच्या करामतीची नाही त्याला जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची हजी जी भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभा दिला नक्षीदार शामियानाला अशा या शामियाना खान डौलत आला सय्यदवंडा त्याच्या संगतीला महाराजांच्या संगती मला बरं का जेव्हा मला नावाचा एक डोंगर होता म्हणतात ना होता जीवा वाचला शिवाच्या संगती मला बरं का पण आपला राजा काय कच्चा गुळचा चेला नव्हता। राजा थोर मात त्याची गाणी चालची त्याची सावन बारगी जी खानाने आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाभिमान मानाला कट्टारीचा वार त्याने केला खर आवाज झाला खानाचा वार फुगाला खानेर बोलला एवढ्यात महाराजांनी पोटामध्ये बिच्छ फेकला वाघनकाचा वारा केला टर्रा फाडलं पोटाला बाहेर आला जी प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले निसर्गाने केला दुस्तीचा घात लाभली गुलामीची वाट मराठा शाहीचा मांडला थाट जी धन्यवाद।